त्यामध्ये गटामध्ये कुठेतरी खालच्या ग्राउंड लेवलला असतात. आम्ही एकमेकांविरुद्ध 2 निवडणुका लढलेलो आहेत. गाव लेवलला गट आहेत. तेव्हा ती सगळंच काय असं तुम्ही समजू नका की की तिळगुळ केला आणि गोड झालं असं नसते, होत नाही. पण शेवटी आपण कुटुंब प्रमुख म्हणून काम करताना आपण किती मन लहान करायचं हे आपण सगळ्यांनी ठरवायचं. कार्यकर्त्यामध्ये जे काही विषय असतील ते विषय समजून घेणं, चर्चा करणं. आणि मी काय नाही असं म्हणत की बाबा आता समाधान दादा सत्तेवरती आहेत कारण मी आमदार केलेला आहे. मी माझ्या आमदार केलेल्या माझ्या पक्षाचा कमीपणा कशा करता करू. मी असल्या गोष्टी कधी करतही नाही. तुम्हाला माहीत आहे मी पत्रकारांसमोर कधी येत पण नाही. माझं काम चालू असते आणि सगळ्यांनी मिळून केलं तर हा रथ आहे. थोडी पक्ष सृष्टी हे समर्थ आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला. आणि मी पक्षाकरता एकदा नाही 2दा माघार घेतलेला कार्यकर्ता. 2009 साली सुद्धा पक्षानं आदेश दिला, मी माघार घेतली. 2021च्या निवडणुकीमध्ये पक्षानं सांगितले की आपल्याला ही जागा निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायची आहे. काही करून ही निवडून आणल्यानंतर राज्यामध्ये परिवर्तन सुरू होईल. आपण सगळ्यांनी बघितलं त्याचा निकाल लागला. इतर कुठल्याही उपपोट निवडणुकामध्ये भाजपला यश आलं नाही, पण पंढरपूरमध्ये यश आलं. त्यावेळेस तन मन धनाने आमच्या सगळ्या सहकार्याने काम केलं. त्यामुळे ह्या गोष्टी घडत जरी असल्या कार्यकर्त्यांमध्ये खालच्या पातळीवरती, शेवटी नेते म्हणून आम्ही सगळ्यांनीच मन मोठं करून पुढं जायचं आहे. गेलं पाहिजे. पक्ष निर्णय देईल तो अंतिम.